काही वर्षापूर्वी आदित्य शशिकांत गवळी आणि सिद्धांत शशिकांत गवळी या दोन भावांनी गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. त्या दोघांनी अल्पावधीतच कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात गुन्हेगारी क्षेत्रात चांगलाच दबदबा निर्माण केला होता. गवळी गँग म्हणून त्यांची गँग ओळखली जाऊ लागली. या गँगमध्ये परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण येऊ लागले. त्यामध्ये महेश राजेंद्र राख वय 23 राहणार फुलेवाडी रिंग रोड अहिल्याबाई होळकर नगर कोल्हापूर हा तरुण देखील सामील झाला. गवळी गँग ही गुन्हेगारी क्षेत्रात एकमेकांना मदत करत असल्यामुळे त्यांची गँग मजबूत होत गेली. परिसरात दहशत माजवणे हेच त्यांचे काम होते. अजून 25 न गाठलेल्या या तरुण मुलांची पावले गुन्हेगारीकडे वळली होती आणि त्यांना कशाचेच भान उरले नव्हते. आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील याची त्यांना जाणीव नव्हती. लोक आपल्याला घाबरतात हे पाहून त्या पोरांना जास्त चेव चढला होता. जवानीची रग आणि दहशत माजवण्याचा विकृत आनंद घेणाऱ्या या तरुणांनी अनेकांना विनाकारण त्रास देणे सुरू केले. त्यांच्या दहशतीमुळे कुणी फार विरोध करत नव्हते. पण इतरांना धमकावणारे हे तरुण एकमेकांना धमकावणार नाही असे थोडे होते. या गँगमधील गुन्हेगारांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. एकमेकांच्या घरातील सदस्यांची ओळख होती. यातूनच महेश याची ओळख गँगमधील एकाच्या बायकोसोबत झाली. पाहता पाहता महेशने तिच्याशी ओळख वाढून मैत्री केली. दोघांचे बोलणे चालणे इतके वाढले की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याने तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले आहेत ही बाब इतरांना कळण्यास वेळ लागला नाही. यातून महेश आणि गवळी गँग यांच्यामध्ये वितुष्ट आले. आता महेश हा गवळी गँगचा शत्रू झाला. यावर कडी म्हणजे 1.5 वर्षापूर्वी महेश राख याने चक्क तिला आपल्या घरी आणून ठेवले. तो तिच्यासोबत बिनधास्त राहू लागला. तिला बायकोसारखी फिरवू लागला. तो तिच्याशी लग्न करणार होता. त्यामुळे ही खुन्नस आता आणखीनच वाढली. आता गवळी गँग आणि महेश राख असे 2 गट तयार झाले आणि या दोन्ही गटामध्ये एकमेकांना बघून घेण्याची भाषा बोलली जाऊ लागली. एकमेकांचा कायमचा काटा काढण्यासाठी दोन्ही टोळ्या इरेला पेटल्या होत्या. दरम्यान महेशवर गंभीर गुन्हे असल्याने पोलिसांनी त्याला तडीपार केल्यामुळे महेश शहर सोडून गेला. त्याची तडीपार बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 पर्यंत संपणार होती. तेव्हा महेश परत कोल्हापुरात आला तर त्याचा गेम करायचा असे गवळी गँगने ठरवले. तो तडीपारची शिक्षा भोगत होता तेव्हाही मोबाईलवरून सारेजण एकमेकांना बघून घेण्याची भाषा बोलत होते. दोन्ही टोळ्या इरेला पेटल्या होत्या. यामध्ये महेश हा गवळी गँगला नपुंसक म्हणून ठिणगी टाकण्याचे काम करत होता. गवळी गँगमधील एकाची बायको पळवून आणली, तुम्ही माझे काय केले असे म्हणत तो खुन्नस देत होता. बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी तडीपार संपणार होती. त्याच्या 2 दिवस आधी महेश राख व गवळी गँग यांच्यामध्ये मोबाईलवरून खुन्नस झाली होती. तडीपार संपल्यानंतर महेश लगेच येणार नाही अशी गवळी गँगची समजत होती. पण तसे झाले नाही. गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी महेश राख गवळी गँगच्या नाकावर टिचून कोल्हापुरात आला. गवळी गँगची घालमेल वाढू लागली. त्यात महेश हा गवळी गँगला नपुंसक बोलत असल्याने ते अधिकच संतापले. आता महेशला सोडायचे नाही असा निर्धार त्यांनी केला. गवळी गँगने महेशच्या दिनचर्येची माहिती घेतली आणि त्यानुसार योजना आखली. महेशचा मित्र विश्वजित भागोजी फाले वय वर्ष 20 हा गंधर्वनगरी फुलेवाडी कोल्हापूर येथे राहत होता. त्याचा शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी गवळी गँगसोबत वाद झाला. या वादातून गवळी गँगच्या 8-10 जणांनी रात्री 10:30 वाजता फाले याच्या घरात घुसून हल्ला केला. त्याच्या दारातील वाहनांची तोडफोड करत घरासमोर मोठ्या प्रमाणात बाटल्या फोडल्या. विश्वजित घरी नसल्याने वाचला. त्यानंतर हल्लेखोरांनी महेशचा मित्र ओमकार रामदास शिंदे वय वर्ष 30 राहणार गंगाई लॉन मागे कोल्हापूर याच्या घरावर बिअरच्या रिकाम्या बाटल्या भिरकावल्या व दगडफेक करत दहशत माजवली. ओमकारचे वडील अपंग आहेत. त्यांनी या टोळक्याला विनंती केल्याने ओमकार शिंदे बचावला. रात्री 12:30च्या सुमारास गवळी बंधूसह टोळीतील त्यांचे साथीदार दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत होते. प्रत्येकाच्या हातात तलवार, फायटर, येडका, लोखंडी पाईप, चाकू, सुरा असे कोणते ना कोणते शस्त्र होते. हल्लेखोरांनी 2 पोत्यातून काचेच्या बाटल्या आणल्या होत्या. फुलेवाडीसह परिसरातील टोळ्यांतील संघर्ष काही नवा नव्हता.
सुरुवातीला या गुंडांची मैत्री असते, नंतर कोणत्या तरी कारणाने त्यांच्यामध्ये शत्रुत्व येते. मैत्री असते तेव्हा हे गुंड दहशत माजून आर्थिक कमाई करतात. समर्थक टोळीचा दबदबा वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. मग एखादे कारण किंवा मीपणा वाढतो, तर कधी टोळीचा प्रमुख होण्याच्या नादात संघर्ष शिगेला पोहोचतो. टोळी 2 भागात विभागली जाते आणि परिसरात वर्चस्व कोणाचे यातून संघर्ष वाढतो. कोणाचीही पर्वा न करता परिसरातील नागरिकांना वेठीस धरून दहशत माजवली जाते. असेच काही शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12-1 वाजण्याच्या दरम्यान घडत होते. परिसरात काचेच्या बाटल्या घरावर व रस्त्यावर फेकून आरडाओरड करत होते. हल्लेखोरांनी 2 पोती भरून काचेच्या बाटल्या आणल्या होत्या. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे गंगाई लॉनमागे असणाऱ्या पहिल्या गल्लीत राहणारे सामान्य नागरिक अक्षरशः भयभीत झाले होते. सारी दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहत होते. गाड्या फोडायच्या, दारातील साहित्याची नासधूस करायची. त्यामुळे त्यांना वाटले की अशा उच्छादामुळे आपण परिसरात मोठे दादा म्हणून ओळखले जाऊ. सामान्य नागरिक पैशाला पैसा जोडत लहान मुलांच्या इच्छा मारत गाड्या घेतात, सामान घेतात आणि असे हे उडाणटप्पू क्षणात सारे तोडून फोडून सामान्य नागरिकांना त्रास देतात. त्यांच्या जीवनातील हा घाटा कदापि भरून येत नाही. या उडाणपट्टू लोकांना पोलिसांनी पकडले तरी थोड्याच दिवसात ते जामिनीवर सुटून येतात आणि पुन्हा हाच खेळ खेळला जातो. यावर कडक शासन झाले पाहिजे, त्याशिवाय सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होणार नाही. तोच प्रकार घडत असल्याने सामान्य जनता व पुढे न येता घाबरून हा खेळ पाहू लागली. इतक्यात ओंकार शिंदे याने गवळी गँगने केलेल्या या हल्ल्याची माहिती महेश राख याला दिली. महेश हा ओंकारच्या घरी आला त्यावेळी सर्व हल्लेखोर दाबा धरून बसले होते. महेश येतात सर्वांनी हत्यारानिशी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण महेशच्या लक्षात आले की ते 7 ते 8 जण आहे आणि आपण एकटे आहोत. तसेच ते शस्त्रे घेऊन होते आणि तो निशस्त्र होता. तेव्हा या सर्वांसमोर आपली डाळ शिजणे कठीण आहे, म्हणून त्याने तिथून पळ काढला. बरगल्लीतून पळ काढून तो एका घरात शिरला. सारे हल्लेखोर पाठोपाठ गेले. त्यावेळी एका स्त्रीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्या माऊलीला धक्का देऊन बाजूला केले. पुन्हा एक सभ्य गृहस्थ आडवा आला. त्यांनाही बाजूला करून सर्वांनी घरात घुसून महेशला रस्त्यावर ओढत मानले. त्याला खाली पाडून त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केला. यावेळी मात्र कुणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण हल्लेखोर अति क्रूरपणे हल्ला करत होते. 5 मिनिटातच महेशच्या शरीराची अक्षरशः चाळणी केली. तो मृत झाल्याचे बघून देखील ते त्याच्यावर वार करतच राहिले. तो ठार झाल्यानंतर संशयित आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच महेश राख याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपचारासाठी तात्काळ CPR मध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, जुन्या राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी CPR घटनास्थळी धाव घेतली. करवीर पोलिसांनी सिद्धांत शशिकांत गवळी, आदित्य शशिकांत गवळी, दोघे राहणार दत्त कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर, धीरज शर्मा, ऋषभ साळोके, मयूर कांबळे, पियुष पाटील यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. या गुन्ह्यातील सामील सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मृत महेश राग याच्यावर करवीर आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल आहेत. तसेच हद्दपाराची शिक्षा भोगून आला होता. जखमी विश्वजित फाले याच्यावर देखील 4 गुन्हे दाखल आहेत. हल्लेखोर आदित्य गवळी याच्यावर 3, धीरज शर्मा याच्यावर 5, ऋषभ मगर याच्यावर 10, सद्दाम कुंडले याच्यावर 5 गुन्हे दाखल आहे. या प्रकरणात सोमवार दिनांक 15 रोजी आदित्य हा CPR रुग्णालय परिसरात आल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्याला पकडण्यासाठी सापळा रचला, मात्र याची चाहूल लागल्याने आदित्य तिथून पसार झाला. पोलीस त्याच्या मागावरच होते. तो कसबा बावडा येथील एका बारमध्ये गेला आणि तिथे दारूचे घोट घेत बसला होता. तितक्यात पोलिसांनी त्याला गाठले आणि बेड्या ठोकल्या. या घटनेचा अधिक तपास करवीरचे पोलीस अधिकारी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.